मंडळी, कसे आहेत? मजेत आहेत ना? तर मजेत असायलाच पाहिजे. तर चला बघा, इथे माझी चालू झाली आहे क्लिनिंग. 4 दिवस मस्त आराम घेतला. आता ते 4 दिवसाचं एकदम सगळं काम करायचं आहे मला. तर बघा, इथे मी सगळी क्लिनिंग वगैरे करण्यासाठी घेतलेली आहे. सगळे पाय पुसणे वगैरे मी सगळे धुवायला टाकले आहेत. आणि इथे मी बघा फरची पुसून घेत आहे. पण फरची पुसताना बघा मी काय केलंय, खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता माझ्याबरोबर. माझा पाय वगैरे काहीतरी बघा पडले असते, इथे फ्रॅक्चर झाला असतं. कारण की फरची पुसलेली होती, ओली होते आणि मी पटपट आले. कामाचं माझ्या डोक्यात होते, माझे काम डोक्यात आपलं असतं ना, काही आपण करत असतो आपलं पटपट, लक्षातच नाही आलं माझ्या. मी स्लिप झाली. पण जय योगाने ठीक आहे, काय नाही झालं. स्वामी. त्यानंतर मी नाश्ता करून घेतला. किचन आधी क्लीन केलं, त्यानंतर नाश्ता बनवला. नाश्त्यामध्ये शेवायचं उपीट होतं. आयुषला आणि त्याच्या फ्रेंडला मी ते दिलं, मीही खाल्लं. त्यानंतर दुपारी स्वयंपाकामध्ये आलू मटरची भाजी आणि चपाती होती, ते सुद्धा जेवण करून झालं होतं. आणि त्यानंतर हे बघा ही क्लिनिंग, एवढी क्लिनिंग होती ना, एवढं सगळं स्वच्छ करायला घेतलं. म्हटलं आता गणपती पण येणार आहे, तर हळूहळू एक पार्ट आपण स्वच्छ करूया. मी पूर्ण डीप क्लिनिंगच करते आहे. ते कपडे वगैरे खूप होते धुवायला, ते पण धुतले आहे. आणि इथे जे काय होतं वरती माझं ग्रोसरीचं काही साहित्य वगैरे, तेच मी व्यवस्थित लावून घेत होते. तिथून पण वरचं मी सगळं पुसून वगैरे घेतलं. त्या बॉटल्स पण पुसून घेतल्या वगैरे, आणि ते तिथं व्यवस्थित लावून घेत होते मी. बघा, असं क्लिनिंग वगैरे केलं ना, तर आपल्याला छान घरात एक पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्या मनाला एकदम असं छान फील वाटतं. जेव्हा आपण अशी घरात क्लिनिंग स्वच्छता करतो ना, तेव्हा खूप मनाला फ्रेश वाटतं. तर हे असेच वरती सगळे बॉटल्स वगैरे पडल्या होत्या धूळ खात, तर मी ते सगळं स्वच्छ करून पुसून ठेवून दिलेलं आहे. तर इथे बघा आयुष पण मला मदत करत आहे. जरा सुट्टी असली ना मुलांना, तर जरा वेळ आपण त्यांना त्यांच्या कालाने घेतलं ना, तर ते ऐकतात आपले. आपण त्यांना जास्त असं रागवलं वगैरे, तर ते पण आपल्याशी तसंच करतात. तर तो मला खालून साबण वगैरे काय ते माझ्याकडे देत होता, की आई मी तुझी मदत करतो असं म्हणत होता. मलाही छान वाटत होतं. ठीक आहे, असो. त्यानंतर जे काही साहित्य वगैरे होतं ते मी नीट पुसून वगैरे तिथे ठेवून दिले. आणि मच्छर खूप झाले. पुण्यामध्ये एकदम धो-धोही पाऊस येत नाही आणि असं एकदम कमी नाही, असं वेगळाच एकदम बारीक बारीक, आणि सगळी घाण झालेली आहे बाहेर, त्यामुळे मच्छर खूप झालेले आहेत. तर तेच मला त्यात मिळालं मच्छरचं ते काय म्हणतात लिक्विड. तर त्याला मी म्हणत होते बाळा तिकडे नेऊन लाव, तर त्याच्याकडे ते देत होते मी. तर बघा, इथे सगळं आवरून झालं आहे माझं. या डांबराच्या गोळ्या आहे बघा. त्यानंतर मी बेडशीट वगैरे क्लीन केले, तर दुसरे बेडशीट मी इथे अंथरून घेतले. आणि त्यानंतर आयुषचा इथे होता स्टडी टाइम. हे बघा, इकडे हे सगळं क्लीन झालेलं आहे. आयुषचं चालू आहे इथे जेवण. असं एकदम स्वच्छ आणि क्लीन झालं ना, मनाला खूप आणि छान असं प्रसन्न वाटतं. सकाळी मी जे तो सगळा पसारा काढला होता ना, ते बघून माझी फार चिडचिड होत होती. पण त्यानंतर हे सगळं आवरून झालं ना, तर तो थकवा कुठं गेला. आणि जे काही माझे एफर्ट्स होते, तर मला काहीच वाटलं नाही. हे सगळं असं छान आवरलेलं घर जिथल्या तिथं व्यवस्थित बघून मला छान वाटलं. आणि इथे बसवलं आहे मी आयुषला अभ्यासाला, तर त्याचा स्टडी टाइम चालू होता इथे. त्यानंतर जेवलेली काही भांडी वगैरे होती, तीच इथे मी क्लीन करून घेत आहे.
धुवून घेते. खूप छान वाटलं आज, कारण की आपल्याला कामाची सवय असती आणि आपण काही काम नाही केलं ना तर आपल्याला असं बोर होतं बघा. मला तरी होतं. जे काही घरातली कामं असतील ना ऍटलिस्ट ते रोज तेवढं रुटीन आपलं झालंच पाहिजे. म्हणजे कसं आपलं एक रुटीन बसलेलं असतं ना, आणि ते जर थोडं बिघडलं तर बघा आपल्याला पण असं छान वाटत नाही. म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं की नाही माझं काहीतरी चुकलं. मला ते तसंच होत होतं. पण आज मी सगळी स्वच्छता वगैरे करून परत मी माझ्या रुटीन मध्ये आले तर मला खूप छान वाटत आहे इथे. आणि आता इथे बनवणार होते मी साबुदाण्याची खिचडी, कारण की माझा शनिवार होता, मी तो दुपारी सोडून घेतलेला होता. तर इथे संध्याकाळी मी माझ्यासाठी साबुदाणा खिचडी बनवते आहे इथे. खूप छान फ्रेश फिलिंग वाटत होती मला इथे, का काय माहिती, पण आज मला खूप छान असं वाटत होतं. आपण म्हणजे सारखं असं काही काम नसल्यावर पण ना आपल्याला बोर होतं. आपलं रुटीन रोजचं आपण जे काम असते ना ते केलंच पाहिजे, नाही तर मग असं आपल्याला अरे असं वाटतं अरे काहीतरी राहिलंय, काहीतरी मिस होतंय. म्हणजे ते असं वेगळंच फील व्हायला होतं आपल्याला. कसं आपलं ज्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत, आपण ज्या रोज करतो त्यातून आपल्याला आनंद मिळतो, त्या आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात, आपल्याला त्याची ती सवय लागून गेलेली असती. तर त्या कधीतरी आपल्या त्या मिस झाल्या ना तर ते आपल्याला चुकल्यासारखं वाटतं. तर इथे बघा तेच मी खिचडी बनवते. इथे बघा मी शेंगदाणे पण खाते खिचडी बनवताना. कोण कोण शेंगदाणे भाजवले का किचन मध्ये खातात बरं? मी तर शेंगदाणे भाजले ना तर खात असते, थोडेसे खाऊ वाटतात, मला आवडतात भाजलेले शेंगदाणे. जास्त नाही, थोडेच, नाहीतर डोकं दुखतं बघा शेंगदाणे खाल्ल्याने. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. माझ्या चॅनलला कनेक्ट राहा, सपोर्ट करा. तर इथे बनते आहे खिचडी. हिरवी मिरची, शेंगदाणे मी मिक्सरला बारीक करून घेतले होते. मला हिरवी मिरची कट करून नाही आवडत, मला हिरवी मिरचीची पेस्टच आवडते खिचडीमध्ये. मी कापून मिरची नाही टाकत, मी पेस्ट बनवूनच टाकते. म्हणजे खिचडी बघा खाल्ली ना तर खूप त्रास होतो, डोकं वगैरे दुखतं, ऍसिडिटी होते. पण मला भूक पण लागली होती, कारण की मी उपवास लवकर सोडला होता, कारण की घरातली कामं होते, स्वयंपाक झालेला होता, तर मी उपवास सोडला होता. म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे. आणि बटाटा पण नव्हता माझ्याकडे, नाहीतर मी बटाटा बनवत असते. त्यामुळे मग मी इथं खिचडी बनवली. नाही खाल्ली तरी पण ऍसिडिटी होती, खाल्ली तरी ऍसिडिटी होती. म्हटलं मग त्यापेक्षा खाऊन ऍसिडिटी झालेली चांगली, न खाऊन झाल्यापेक्षा. त्याच्यामुळे मी इथे खिचडी भिजवली होती. मला दिवसभर जरी खायला नसेल तर चालतं, पण संध्याकाळी जर मी नाही खाल्लं ना तर मला झोप येत नाही. त्यामुळे मी शक्यतो उपवास दुपारी कधी सोडतच नाही, पण आज सोडला होता, त्यामुळे मला खिचडी भिजवावी लागली. नाहीतर मी उपवास दुपारी सोडत नाही. मी दिवसभर नाही खाल्लं तरी मला काही त्रास होत नाही, फक्त संध्याकाळी पाहिजे असतं खायला.
नाहीतर झोप येत नाही, मग ऍसिडिटी होती आणि डोकं पण दुखलं जातं. मग इथे तेच झालं असतं संध्याकाळी. ते मी माझ्यासाठी थोडी खिचडी बनवून घेतली. मस्त अशी छान खिचडी झाली आहे. खिचडी आवडती, पण खिचडीने त्रास होतो, ऍसिडिटी होती, डोकं दुखतं, त्यामुळं खावीशी वाटत नाही. मग मी बनवत नाही तर ते आयुषला पण खाण्यात जात नाही ना, तर म्हटलं जाऊ दे, आयुष पण खाईल खिचडी, त्यामुळे मी थोडी जास्त बनवली होती त्याच्यासाठी. पण त्याला खूप खिचडी आवडते. तर बघा इथे झाली आहे खिचडी रेडी माझी. त्यानंतर जी काही भांडी मी घासून वगैरे ठेवली होती तीच मी इथे रॅकला लावून देत आहे. घरात एकदम छान फ्रेश आणि प्रसन्न वाटत आहे मला. घरात ही आपण क्लिनिंग केलीच पाहिजे. हे वरचे डब्बे वगैरे जे दिसतात ना कलरचे, तर मी ते देखील पुसून घेतले होते. म्हणजे मी रोजच एक तरी कापड म्हणजे असं हात मारते, कितीही गडबड असो पण एक मी हात मारत असते त्या डब्यांवर. म्हणजे आपल्याला जेव्हा क्लिनिंग करायची असते ना तर तेव्हा ते इझी पडतं. नाहीतर आपण त्याच्याकडे बघितलं नाही, रोजच आपण फक्त ते जेव्हा आपल्याला उपयोगासाठी पाहिजे तेव्हाच आपण घेतो आणि तसेच ठेवून देतो. तर मग ते हात आपले चिकट वगैरे त्याला लागतात आणि ते फार चिकट होऊन जातात. आणि ज्यावेळेस मग डीप क्लिनिंग करायची असते तेव्हा खूप आपला टाइम जातो. रोजची रोज थोडं वरचेवर आपण हात मारला ना तर आपल्याला पण देखील घरात स्वच्छ वाटतं, अशी घाण धूळ कुठे दिसत नाही. आणि ज्यावेळेस क्लिनिंग करायची असते डीप